ठीक आहे, तुम्ही बोला काय. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे औषधांचा गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर. जिल्हा सामान्य रुग्णालयात गुणवत्ता नसलेल्या औषधी आढळून आल्याचा आरोप युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेने केला आहे. शल्य चिकित्सकांना याबाबत निवेदन देऊन औषधांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 10 मार्च 2025 रोजी रात्री 2 वाजता पेशंट घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते गेले असता तेथे देण्यात आलेल्या औषधांवर काळ्या रंगाचे डाग दिसून आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या सर्व संघटनेमध्ये आम्हाला प्रशासनाच्या अलगर्जेपणा दिसून आला. अशा पद्धतीच्या औषधी रुग्णांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शल्य चिकित्सकाची भेट घेऊन सदर प्रकार सांगण्यात आला आहे. तसेच निवेदन देऊन चौकशी व कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष विशाल इचपाडे, जिल्हा संघटक दिनेश परचाके, तालुका उपाध्यक्ष अमन नारायणे, सोशल मीडिया प्रमुख इर्शाद शाह, प्रशांत गुरुनुले, ऋषी इंगोले, तेजस खडसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दिनांक 10 मार्चला संध्याकाळी 2 वाजता आम्ही सरकारी रुग्णालय वर्धा इथे पेशंट घेऊन आलो. त्याला थोडा ताप वगैरे आला होता आणि डॉक्टरांनी त्याची ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंटमध्ये त्यांनी पॅरासिटामॉल ही टॅबलेट दिली. डॉक्टरांसमोर आम्ही ती पॅरासिटामॉल टॅबलेट ही रॅपरमधून ओपन करून बघितली घेण्यासाठी. तर त्यामध्ये अक्षरशः त्या टॅबलेटवर काळ्या रंगाचे डाग पडले होते. डॉक्टरांना म्हटलं ही टॅबलेट घेणे योग्य आहे की नाही आहे. तर डॉक्टर म्हणे मी सांगू शकत नाही. डॉक्टरांनी दुसरी टॅबलेट दिली, परत त्यामध्ये तसेच डाग निघाले. परत त्यांनी तिसरं रॅपर ओपन केलं. प्रत्येक टॅबलेट ही बोगस आणि एकदम थर्ड क्लास दर्जाची होती. आमचा आरोप आहे की इथले जे काही कर्मचारी आहेत हे पैसे घेऊन सप्लायरची मदत करत आहे आणि इथे बोगस औषधी सरकारी दवाखान्याला हे पोचवत आहे. या अक्षरशः इथले जे अधिकारी आहे, सप्लायर आहे, हे पेशंटच्या जीवाशी खेळत आहे. आमचं CS साहेबांना निवेदन आता मी दिलं आहे. येत्या 7 दिवसात जर या गोष्टीची पडताळणी व याच्यावर जर कारवाई तुम्ही केली नाही तर आम्ही CS साहेबांच्या कॅबिन समोर आंदोलन करू.